नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपला हरभरा साधारणतः आता एक 40 ते 45 दिवसाचा झालेला आहे आणि सध्याच्याला तो फुलोरा अवस्थेमध्ये आहे। यामध्ये आता आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे। तर त्यामध्ये आपण 4 घटकांचा समावेश करणार आहोत। आपल्याला एक विद्राव्य खत, एक टॉनिक, एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक घ्यायचं आहे। विद्राव्य खतामध्ये आपण 05234 100 ग्रॅम प्रतिपंपासाठी घेत आहोत। सोबतच टॉनिक जे आहे ते टाटा कंपनीचं बहार 40 ml प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे। बुरशीनाशकमध्ये आपण रोको घेत आहोत 20 ग्रॅम प्रतिपंपासाठी आणि कीटकनाशकमध्ये आपण सुमिटोमो कंपनीचं रोबोट हे 10 ग्रॅम प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे। चांगल्या प्रकारे द्रावण तयार करा आणि आपल्या 1 एकर शेतामध्ये याची 8 ते 10 पंप फवारणी करा। मित्रांनो, या फवारणीचा फायदा असा आहे, हे टाटा बहार जे आहे हे आपल्या झाडांची चांगल्या प्रकारे वाढ करतं, फुलांची संख्या वाढवतं। विद्राव्य खत जे आहे 05234 हे जास्तीत जास्त फुले लागण्यास मदत करतं आणि लागलेली फुलं ही टिकून ठेवण्यासाठी मदत करतं, म्हणजे फुलगळ होऊ देत नाही। सुमिटोमो कंपनीचं रोबोट जे आहे याच्यामध्ये इमामॅक्टिन बेन्झोएट 5% ESG हे कंटेंट आहे। हे आपल्या हरभरा पिकावरती जो अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याला रोखण्यास मदत करतं। आणि बुरशीनाशकमध्ये आपण रोको घेतलेला आहे, त्याच्यामुळे आपल्या शेतामध्ये पिकाला जी बुरशी लागणार आहे ते पण आपली थांबते आणि नक्कीच आपल्या पिकाला या फवारणीचा फायदा होतो। मित्रांनो, फुलोरा अवस्थेमध्ये साधारणतः 5 ते 10% फुले लागली असताना ही फवारणी घ्यायची आहे। नक्कीच या फवारणीचा तुम्हाला फायदा होणार आहे। मित्रांनो, माहिती आवडल्यास तेजशक्ती ॲग्रो या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच इंस्टा आणि फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।